शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ यांचं भाजप नेत्या नवनीत राणा यांना उत्तर. नवनीत राणा यांनी कोणावर आक्षेप घेतला मला माहीत नाही. दर्यापूर, अंजनगाव, सुर्जी व अमरावतीत माझं घर आहे. नवनीत राणा ताईंच्या आधी अमरावतीत राहायला मी आलो. 5 वर्ष मी आमदार होतो. 10 वर्ष आनंदराव अडसूळ खासदार होते. नवनीत राणा बाहेरच्या पार्लर्स कोणाबद्दल बोलल्या मला माहीत नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहे का नाही किंवा शिवसेना युतीमध्ये आहे का नाही हा विषय पण निर्माण होतो. ताई लोकसभा हारल्या त्यामुळे त्यांना आजची गर्दी बघून दुःख झाले असेल. नवनीत राणा यांना उमेदवारी नाही लढवायची तर मग साड्या कशाला वाटता. मी मागणी करतो तुम्ही भाजपकडून मागणी करा. फक्त दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होता कामा नये. नवनीत राणांनी नक्की कोणावर आक्षेप घेतले मला माहीत नाही. कारण मी आमदार 2009 ते 14 होतो तेव्हापासून माझं अंजनगावमध्ये स्वतःच्या नावावर घर आहे. नवसारी येथेसुद्धा आम्ही राहतो. 5 वर्ष मी आमदार होतो. अडसूळसाहेब 10 वर्ष खासदार होते. आणि त्यामुळे बाहेरचा प्रश्न नक्की कोणाबद्दल बोललं तर मला माहीत नाही. पण थेट तुमच्यावरच त्यांचा टोला होता, कारण तुमच्या तिकडच्या स्टेटमेंटनंतरच त्यांनी स्टेटमेंट केलं तसं. मला माहीत नाही कुठल्या स्टेटमेंटवर कोणी काय बोललं आहे. परंतु विषय असा आहे, आज जिल्ह्यामध्ये ज्या जागा आहेत, धामणगाव रेल्वे भाजप लढवणार, भडनेरा ते रवी राणांसाठी सोडवून घेणार, अमरावती राष्ट्रवादीला सोडणार, तिवसा भाजप लढवणार, मुळशी राष्ट्रवादीला सोडणार, अचलपूर भाजप लढवणार आणि मेळघाट आणि दर्यापूर पण भाजप लढवणार. मग महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहे की नाही किंवा शिवसेना युतीमध्ये आहे की नाही हा विषय पण निर्माण होतो ना. आणि हे जे वक्तव्य करत आहेत नक्की मला तर कीव येते जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार, एका ठिकाणी त्यांचा प्रचार करतो असं दाखवायचं आणि साड्या वाटप करायचा. उलट मी इच्छुक उमेदवारांना सांगतो लक्ष ठेवा, तुमच्या हाताखालून काहीतरी जायचं. भाजप करून आधी त्यांनी सर्व पक्ष फिरून आलेले आहेत. भाजपचा पूर्ण विरोध होता तरीसुद्धा शेवटच्या मोमेंटला राष्ट्रवादीचे खासदार असून भाजपमधून तिकीट मिळवलं. भाजपवाल्यांनी सावधान राहिलं पाहिजे. आता पुन्हा काही होऊ शकतं.